महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI मध्ये फर्स्ट इयर शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता कॉमन आहे आणि महत्त्वाचं पण आहे, कारण यामध्ये आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलची जी सिरीज चाललेली आहे त्याला आपण कंटिन्यू करतात। तर आजच्या सेशनमध्ये आपण 9व्या चॅप्टरची सुरुवात करणार, ज्याचा आपला 19वा क्लास आहे, म्हणजेच 19वा सेशन आहे। त्या सेशनमध्ये आपण 9वा चॅप्टर एंटरप्रेनरशिप म्हणजेच उद्योजकता याला कव्हर करणार आहे। याच्यामध्ये जवळपास 70 MCQ आहे। तर एका क्लासमध्ये शक्य नाही, तर कारण की खूप मोठा व्हिडिओ होणार, तर आपण त्याला काय करू, 2 सेशनमध्ये तुकडे करू, म्हणजे 35 आज आणि 35 नंतरच्या सेशनमध्ये आपण त्याला कव्हर करू। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचं आपलं 19वा सेशन आहे, ज्यामध्ये आपण नवीन चॅप्टर 9वा कव्हर करणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये 70 MCQ पहिलेच तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर चला आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। पहिलाच प्रश्न आहे चॅप्टरच्याच नावावरती, काय प्रश्न आहे की उद्योजकता म्हणजे काय। आता तुम्हाला उद्योजक काय असतं हे चांगल्या पद्धतीने जवळजवळ तरी माहीत आहे। म्हणजे काय की एखादा बिझनेस स्वतःचा एखादा बिझनेस रन करून त्याच्यातनं प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करणारा काय असतो, उद्योजक असतो। सोबतच तो काय करतो, स्वतःच नाही पुन्हा दुसऱ्याला काय करतो, जॉब पण प्रोव्हाइड करतो, म्हणजे एम्प्लॉयमेंट पण प्रोव्हाइड करतो। अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, एंटरप्रेनर म्हणतो, किंवा मग त्याला ते जे प्रोसेस आहे त्याला मग काय म्हणू आपण, एंटरप्रेनरशिप म्हणू। ठीक आहे, तर प्रश्न एकदम सोपाचा होता। तर बघा उद्योजकता म्हणजे नवीन करिअरची सुरुवात म्हणता येणार नाही, करिअरचे व्यवस्थापन नाही म्हणता येईल, पण स्वतःचा व्यवसाय चालवत आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, एंटरप्रेनर। जसं आपण म्हणतो ना सेल्फ एम्प्लॉई म्हणतो, बस तशाच सारखा सेल्फ एम्प्लॉई तशाच सारखा, म्हणजे ॲक्च्युअली तेच आहे, फक्त कसं पद्धत थोडीशी वेगळी आहे, थोडासा डिफरन्स आहे जो नाही सारखा आहे। ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। नंतरचा प्रश्न आहे उद्योजकाची कर्तव्ये काय। आता जर तुम्ही उद्योजक आहे म्हणजे तुम्ही काय एंटरप्रेनर बनले तुम्ही, तर आता तुमचं काम काय की बरोबर बिझनेस कशाचा करायचा आहे, ग्राहक कसे जोडायचे आहे, म्हणजे आपल्याला गिराईक जोडायचे आहे, ते कसे जोडायचे कस्टमर, मग त्यांच्याशी व्यवहार कसा असला पाहिजे, मग आपल्यासाठी जॉबवर असणारे लोक कोणते, म्हणजे सर्वच्या सर्व गोष्टी एंटरप्रेनरला आल्या पाहिजे, किंवा ते त्याचे सर्वच्या सर्व कर्तव्य आहेत। इथं बघाल ग्राहकाशी बोलणे बिलकुल त्याचं कर्तव्य आहे, वित्त आणि बजेट व्यवस्थापित करणे, बरोबर आहे, म्हणजे त्याला सर्व व्यवस्थापन करावं लागेल, व्यवसायाचे व्यवस्थापन करणे बिलकुल, बजेटचं पण व्यवस्थापन करणं, सर्वच कामं त्याचे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं। नंतरचा प्रश्न आहे उद्योजक हा व्यवसाय प्रामुख्याने रिकामी जागा ला चालवतो। ठीक आहे, आता इथं प्रश्न विचारला की उद्योजक हा व्यवसाय प्रामुख्याने त्याचं काय असतं की अनुभव मिळवण्यासाठी करतं का, की काम म्हणून करतं का उद्योजकपणा, इतर व्यावसायिक व्यक्तीला पाठिंबा देण्याकरता का नाही, तो काय करतो, नफा मिळवण्याकरता म्हणजेच प्रॉफिट मिळवण्याकरता केलं गेलेलं कार्य, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, उद्योजकता। म्हणजे एखाद्याचा एंटरप्रेनरचं असं होते की लॉसमध्ये चालला जाते, पण त्याचा प्रयत्न कधीच नसतो, त्याचा प्रयत्न ऑलवेज असतो की कसं प्रॉफिट काढता येईल, त्याच्या शोधामध्ये असतात ते। ठीक आहे, चला नंतरचा प्रतिभाला बिर्याणी हॉटेल सुरू करायचे आहे, तर तिला प्रथम काय लागेल, कोणतीही गोष्ट जर तुम्हाला इव्हन आता अभ्यास सुरू करायचा आहे तर तुम्हाला पहिले प्लॅनिंग करावं लागणार की मी पहिले कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करू, थेअरीचा करू की एम्प्लॉयबिलिटी स्किलचा करू की वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा करू, ड्रॉइंगचा करू, किती दिवसात करू। सर्वात महत्त्वाचं काय असतं, सुरुवातीला प्लॅनिंग महत्त्वाची असते। ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणू, योजना म्हणणार। काय म्हणणार, प्लॅन म्हणजेच योजना। तिला बिझनेस बिर्याणीचा जरी चालू करायचा असला तर तिला प्लॅनिंग असलं पाहिजे की कोणत्या ठिकाणी दुकान लावायचं, कुठे लावायचं, कसं करायचं, कोणाला आणायचं, कोणाला ठेवायचं, या सर्व गोष्टी तिच्या प्लॅनिंगमध्ये सर्वप्रथम असल्या पाहिजे। म्हणजे काय असलं पाहिजे, बिझनेसचा प्लॅन असला पाहिजे। ते बिर्याणी हॉटेल खोला, नाही तर पुन्हा काहीतरी वेगळं खोला। ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट। त्याच्यानंतर शाहिनाला तिच्या हॉटेलमध्ये कामाकरता चांगले स्वयंपाकी हवे आहेत। आता शाहिनाचं काय एक हॉटेल आहे, तिला कुक पाहिजे, चांगला स्वयंपाक करणार आहे। ठीक आहे, तर मग त्यांना कामावर ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, मग आता त्यांना म्हणजे सरळ आपल्याला जॉब पाहिजे, तर मग जॉब पाहिजे म्हणजे जॉबसाठी व्यक्ती पाहिजे, त्याला कुक ठेवायचा आपल्याला, तोही चांगला, तर शोधायचा कसा, गुगलवरती मिळणार आहे का, नाही, त्याला काय करावं लागेल बघा, हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून, म्हणजे दुसऱ्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना
कर्मचाऱ्यांना जाऊन विचारणं योग्य होणार का नाही, तो हॉटेल मालक आपल्याला मारात काढणार बाहेर, बरोबर आहे. काय की नोकरीची जाहिरात करून, म्हणजे आपला एकदम सोपा मार्ग आहे की नोकरीची ॲडव्हर्टाईज टाकायची की आम्हाला हा असा व्यक्ती पाहिजे, ज्यांना पाहिजे तो काय आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. म्हणजे बी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे यशस्वी उद्योजकासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते आहे. आता सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते आहे तर बघा, पैसे मिळवणे. आता हे कौशल्य नाही आहे, हे त्याचं टास्क आहे पैसे मिळवणं, पण हे काही कौशल्य आहे असं नाही म्हणता येईल त्याला. समाजाची सेवा करणं, ते समाजाची सेवा करू शकत नाही, ते फक्त पैसे कमवतात, मग वाटलं चॅरिटीला दान करू शकतात, पण ते समाजाची सेवा करायसाठी उद्योजक नाही बनत. कशासाठी कधी बनू शकतात ते, उद्योजकीय मानसिकता असणे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे की तुमचा माइंडसेट असला पाहिजे, मानसिकता असली पाहिजे. तुम्हाला अभ्यास जरी करायचा असला आणि किती शिकवणारा जरी असला, पण तुमची जर माइंडसेटच नाही आहे, मानसिकताच नाही आहे, तर कोणीही तुम्हाला जगातलं शिकवू शकत नाही, तुम्ही तयारच नाही शिकायसाठी. तसंच एंटरप्रेनर बनायसाठी तुमची मानसिकता असली पाहिजे. काय असली पाहिजे, मानसिकता. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे एखादा उद्योजक रिकामी जागा द्वारे समाजाला मदत करू शकतो. आता एखादा उद्योजक, मी आत्ताच सांगितलं, तो अशी काही कोणती मदत करू शकत नाही, तो प्रॉफिटसाठी करतो, पण चांगलं काय काम करू शकतो तो समाजासाठी. तर मोठा उद्योजक बनला तर तो 5-50-100 लोकांना जॉब देऊ शकतो. काय देऊ शकतो, जॉब. मग ते त्याचं समाजसेवा झाली. ते काय झाली, ते समाजसेवा. तेही फुकटामध्ये समाजसेवा नाही, तो त्यांना पगार देईल ना, ते लोक काम करतील, बरोबर आहे. अशाच पद्धतीने ती समाजसेवा आहे, ठीक आहे. तर इथं जर बघितलं, नवीन संधी तो शोधा नाही शोधणार, उत्पादनाचे मार्केटिंग करणे ते मार्केटिंगचा विषय नाही, लोकांच्या टीमसोबत काम करा किंवा नोकरीच्या संधी निर्माण करणे, म्हणजे सर्वात त्याचं समाजाला त्याची मदत आहे की नवीन काय करणार, आपल्या समाजाला नवीन जॉबची ऑपॉर्च्युनिटी करून देणार, नवीन विद्यार्थ्यांना, नवीन व्यक्तींना, ठीक आहे. म्हणण्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचं आहे सशक्त उद्योजकाचे गुण, रिकामी जागा असतात. कोणते कोणते त्याचे गुण आहे बघा, अपयशातून शिकणे हा उद्योजकाचा गुण असला पाहिजे. अरे एखाद्या याच्यात फेल झाला, एखाद्या वेळेस फेल झाला, तर त्याच्यातून काय शीख घेऊ शकतो आपण, ते त्याला शीख घेता आली पाहिजे. ग्राहकाशी संबंध निर्माण पण करता आला पाहिजे. कठोर परिश्रम पण त्याच्यानी करणं झालं पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी पाहिजे. म्हणजे डी वाला ऑप्शन एकदम काय परफेक्ट आहे. उद्योजक बनायचं असलं तर सर्वच गुणाची काय पडते, गरज पडते, ठीक आहे. चला नंतरचा क्वेश्चन आहे पूजाने फूड कोर्ट सुरू केले ज्याने अनेक ग्राहकांना चांगला नफा दिला. म्हणजे काय की तिने फूड कोर्ट सुरू केलं, म्हणजे फूडचं दुकान सुरू केलं, समजा हॉटेलच एक प्रकारचं. त्याच्यात छान ग्राहक होते आणि त्यांना काय केलं, छान तिला नफा पण झाला. 1 वर्षानंतर तिचे ग्राहक कमी झाले. ही समस्या सोडवण्यासाठी पूजाने काय करावे. आता पूजासमोर असं संकट आलं की 1 वर्षात मस्त चाललं, पण पुढच्या वर्षी काय झालं, ग्राहक ऑटोमॅटिक कमी झाले. आता कमी होण्याचे काही कारण होऊ शकते, आता माहीत कसं होणार आणि ती माहीत कसं करणार, सॉल्व कसं करणार, त्याच्यावरती प्रश्न बघा. पाककला शैली बदला, म्हणजे कुकिंग स्टाईल बदलवून काही गरजेचं नाही आहे, काही तेच चुका झाली असणार, आपण असं नाही होऊ शकत. रेट पण जास्त असू शकते आपल्याकडला, ते आपल्याला माहीत कसं होईल. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला ग्राहकांकडून फीडबॅक गोळा करावा लागेल. काय करावं लागेल, ग्राहकाकडून फीडबॅक, की नेमकं तुम्हाला चव नाही आवडत आहे लोकांना, की नेमकं पैसे जास्त आहे म्हणताय, की तुम्हाला सोय नाही होत आहे, सर्व्हिस नाही होत आहे, हे तुम्हाला विचारावं लागेल. तेव्हाच तिला समजणार की ग्राहक आपले का बरं कमी होत आहे ते शोधण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे राजूला कापडाचे दुकान सुरू करायचे आहे, तर खालीलपैकी पहिले पाऊल कोणते. सर्वात पहिला तर प्लॅनिंग पाहिजे, तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलं, ठीक आहे. तर आता काय पाहिजे बघा, दुकान भाड्याने घ्या. पहिलेच भाड्याने घेऊन घ्याल का, बिलकुल नाही. नवीन कापड खरेदी करा, पहिलेच खरेदी करणार का, नाही. पहिले काय करावं लागेल, तुमच्या बिझनेसची तुम्हाला प्लॅन रेडी करावं लागेल. जो याच्यापूर्वी पण असाच प्रश्न आला होता, फक्त वेगळ्या पद्धतीत त्याचे उत्तर द्यायचं होतं. कोणतीही गोष्ट करण्यात सुरुवातीला काय पाहिजे, आपल्याला प्लॅन पाहिजे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे स्वरोजगार म्हणजे काय, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. सुरुवातीलाच सांगितलं, एंटरप्रेनर जे सांगितलं, म्हणजे स्वतःचाच, म्हणजे दुसऱ्याकडे काम न करता स्वतःसाठीच स्वतः काम करणं, याला आपण काय, म्हणजे स्वतःचाच नोकर, म्हणजे मालक आहे आपण, नोकर पण आपण, तो काय झाला आपला सेल्फ एम्प्लॉयमेंट झाला. काय झाला, सेल्फ, म्हणजे स्वतःलाच आपण स्वतः नोकर ठेवून घेतलं त्याला, ठीक आहे. व्यावसायिक व्यक्ती म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट असं होत नाही. काय म्हणतो आपण त्याला, नियोक्त्यासाठी काम करण्याऐवजी फ्रीलान्सिंग किंवा व्यवसाय चालवणे, म्हणजे दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठीच स्वतः काम करणं, याला काय म्हटलं जातं, स्वयंरोजगार म्हटलं जातं. म्हणजेच त्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती जी इतर लोकांना त्याच्या व्यवसायासाठी कामावर ठेवते ती रिकामी जागा असते. आता आपण सुरुवातीला डिस्कशन पण केलं या गोष्टीवरती, काय की एंटरप्रेनर जो आहे तो काय करतो, स्वतःचं तर आपलं उभं करतोच, पण लोकांना पण काय करतो, तो जॉबवर ठेवून घेतो किंवा जॉब देतो. तर त्याला काय म्हणतो आपण, उद्योजक म्हणतो किंवा एंटरप्रेनर म्हणतो. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीमध्ये उद्योजकाचे कोणते गुण असणे आवश्यक आहे. आता खालीलपैकी उद्योजक बनायचं असलं तर कोणते गुण
असाच प्रश्न येऊन गेला, फक्त त्याच्यातले ऑप्शन वेगळे होते, याचे ऑप्शन वेगळे. बघा काय असला पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे सर्जनशील असला पाहिजे. सर्जनशील म्हणजे काय की तो विचार करू शकला पाहिजे की काय नवीन होऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते, म्हणजे सरळ सरळ एका पर्टिक्युलर गोष्टीचा तो वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकला पाहिजे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, क्रिएटिव्ह म्हणू. माइंड काय म्हणू, क्रिएटिव्ह म्हणू. तसा असला पाहिजे. समस्या सोडवण्याचं त्याच्याजवळ कौशल्य असलं पाहिजे. ग्राहकांना सेवा द्यायची पण त्याच्याजवळ कौशल्यच असलं पाहिजे, एक प्रकारचं सर्व्हिस व्यवस्थित दिली पाहिजे, म्हणजे सर्वच गुण त्याच्याजवळ असले पाहिजे. आणि सर्व उद्योगाजवळ सर्वात जास्त गुण असले पाहिजे, तेव्हाच तो उद्योजक बनू शकतो, नाही तर मग नोकर बनतो, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. विद्या एकट्याने तिच्या शेजाऱ्यांना, म्हणजे विद्याने काय केलं, एकटीनेच तिच्या शेजाऱ्यांना घरी बनवलेले लोणचे विकले. म्हणजे विद्याने काय केलं, लोणचं बनवलं आणि आपल्या वार्डात आजूबाजूला काय केलं, आपल्या इलाक्यामध्ये ते विकलं. तर मग विद्या कोण आहे, विद्या सेलर आहे का, नाही, विद्या काय स्वयंरोजगार आहे विद्याचं, म्हणजे काय सेल्फ एम्प्लॉईड आहे ते. काय सेल्फ एम्प्लॉईड, तिनं जर एखादा नोकर ठेवला तर मग ते एम्प्लॉयर होऊन जाईल, एम्प्लॉयर नाही एंटरप्रिनर बनून जाईल ती. ठीक आहे, म्हणजे हळूहळू मोठा जर तिनं लोणच्याचा बिझनेस केला तर. ठीक आहे, सध्या ती काय सेल्फ एम्प्लॉय, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, झालं. नंतरचा प्रश्न आहे, पवन ठराविक शुल्कात AC दुरुस्त सेवा पुरवतो. पवन काय करतो की त्याचं AC रिपेअर अँड मेंटेनन्सचं त्याच्याकडे कला आहे आणि तो लोकांची करून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या स्थानिक AC स्टोअरशी करार आहे आणि त्याचं काय बाइंडिंग आहे गावातल्या ACच्या दुकानांसोबत. म्हणजे त्यांचं जर काही बिघडलं ते दुकानदार याचा नंबर देऊन देतात आणि म्हणतात की याच्याशी बोलून तुम्ही आपली AC ठीक करून घ्या. ठीक आहे. स्टोअर त्याला अशा ग्राहकांना संदर्भित करतो ज्यांना त्याची AC दुरुस्त करायची आहे. पवन कोण आहे, सर आता पवन काही कोणाचा नोकर नाही, पवन स्वतःच मालक आहे. स्वतःच मालक आहे म्हणजे तो काय झाला, सेल्फ एम्प्लॉई झाला. काय झाला, सेल्फ एम्प्लॉई. काही कोणाच्या दुकानामध्ये नोकर नाही आहे, तो स्वतःच लोकांच्या AC दुरुस्त करतो, पण त्याला फोन आला की चालला, तो सेल्फ एम्प्लॉई आहे. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा आहे, मार्केट स्कॅन व्यवसायाला कशी मदत करते. तर सर्वात पहिला शब्द समजून घ्या, मार्केट स्कॅन म्हणजे जसं QR कोड आपण स्कॅन करतो, बरोबर आहे, स्कॅन करतो, तर याचा अर्थ काय, पूर्ण चेक केलं जातं. तसं मार्केट स्कॅन म्हणजे काय, समजा मला एखादं कशाचंही दुकान, समजा एखादं हॉटेल टाकायचं आहे, मला मार्केट स्कॅन करावं लागेल. म्हणजे काय की या ठिकाणच्या लोकांना कोणते खाद्य आवडते, बरोबर आहे, कोणत्या ठिकाणी तो चालू शकते, त्याची रेट किती असणार, त्याची प्राईस किती असणार, मग त्याच्यानंतर किराया किती बसणार आपल्याला, मग त्याच्यासाठी आपल्याला काम करणारे लोक मिळतील का, मग आपल्याला कॉम्पिटिटर कोण आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे त्याला मार्केट स्कॅन केलं जातं. जर मार्केट स्कॅन करून जर तुम्ही कोणताही बिझनेस टाकला ना 100% सक्सेस मिळते. कारण तुम्हाला माहिती आहे, मोठे मोठे बिझनेस जर तुम्ही बघितले असेल, जसं कोणतं असो, रिलायन्स असो, टाटा असो, काही यांचं पहिलं मार्केट स्कॅन होतं, मगच ते कुठं इम्प्लिमेंट करतात, म्हणून त्यांचा कधीच लॉस होत नाही. एव्हरी टाईम काय असतात ते सक्सेसमध्येच असतात. त्याचं कारण काय असतं, मार्केट स्कॅन असतात. मग त्यांनी काय करू शकता, ग्राहकांबद्दल कल्पना घेऊ शकता, मग इतर समान व्यवसायाबद्दल समजून घेण्यास मदत होईल, म्हणजे असाच दुसरा कोणाचा व्यवसाय असेल तेही माहीत होईल, व्यवसाय योजना तयार करण्यास मदत करते. ठीक आहे, म्हणजे हे सर्वच मार्केट स्कॅननी काय होते, फायदा होते आपल्याला. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. मार्केट स्कॅन शब्द फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मार्केट स्कॅन कवर, रिकामी जागा. मार्केट स्कॅनमध्ये काय काय होऊ शकतं, मार्केट स्कॅनमध्ये ग्राहकांच्या गरजा विश्लेषित करून किंवा करा आणि स्पर्धात्मक कृतींची अपेक्षा करा. म्हणजे काय की कॉम्पिटिशन काय, कॉम्पिटिटिव्ह ॲक्शन काय, त्या माहीत होईल, लोकांना काय पाहिजे तेही माहीत होईल. कशामध्ये, मार्केट स्कॅनमध्ये. ठीक आहे. व्यवसाय बाजार समजून घेणे, हाय पण ऑप्शन असू शकते पण तेवढा इफेक्टिव्हली नाही आहे. ठीक आहे. ग्राहकांची संवाद त्या मार्केट स्कॅनमध्ये नाही पकडला जात, बाजार संशोधन पण नाही पकडला जात. तर ए उत्तर एकदम परफेक्ट आहे तुमचं. ए उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, म्हणजे 17व्याचं ए काय झालं, फायनल झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा शोधण्यासारखी मार्केट स्कॅन केला जाऊ शकतो. काय शोधण्यासाठी मार्केट स्कॅन, आता मार्केट स्कॅनचा तुम्हाला अर्थ समजला. ठीक आहे. काय, इन्फॉर्मेशन ऑन द कस्टमर, म्हणजे ग्राहकाच्या आवश्यक असलेले काय आवश्यक आहे त्यांना त्याची माहिती घेणं, नवीन ट्रेडिंगची माहिती घेणं, नवीन ट्रेंड्समध्ये काय म्हणजे नवीन काय चालत आहे त्याच्याबद्दल माहिती घेणं, स्पर्धकांची माहिती घेणं, म्हणजे सर्वच गोष्टी आल्या याच्यामध्ये. कशामध्ये, मार्केट स्कॅनमध्ये. ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर गीताला टेलरिंग शॉप, म्हणजे त्याला बुटीक म्हणतो आपण, सुरू करायचे आहे. तर तिच्या ट्रेनरने तिला मार्केट स्कॅन करायला सांगितले, तर गीताने रिकामी जागा मध्ये मार्केट स्कॅन करावा. आता तिला मार्केट स्कॅन करायचं, तर नेमका आता तिला टेलरिंगचं शॉप टाकायचं शिकत, तर ते हॉटेलमध्ये जाऊन काही करू शकणार आहे का, मार्केट स्कॅन होणार आहे का, नाही. तिला कुठं जावं लागेल, बेकरीत जाऊन जमणार आहे का, पार्लरमध्ये जाऊन जमणार आहे का, नाही. तिला टेलरिंग आणि कापड जी उद्योग आहे तिथं, कारण तिचा संबंध त्याच्याशी आहे ना, तिथं जाऊन मार्केट स्कॅन करावं लागेल, तिथे तिला जाऊन मार्केट स्कॅन करावं लागेल. म्हणजेच त्याचं
सी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट. ठीक आहे, मार्केट स्कॅनचा अर्थ समजला असेल आणि पूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाठच होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, लक्ष्मीने ब्युटी पार्लर, आता ब्युटी पार्लर सुरू करायची योजना आखली आहे. ब्युटी पार्लर मग मार्केटमध्ये काय स्कॅन करणार, मार्केट स्कॅनमध्ये तिने कोणत्या प्रकारची माहिती गोळा करू नये असं विचारलं आहे. ठीक आहे, गोळा करू नये असं विचारलं, बरोबर. ठीक आहे, काय न विचार आहे, कपडे आणि शूजची माहिती, हे कपडे आणि शूजचा ना ब्युटी पार्लरचा काही संबंध आला का नाही, तिने असं कोणाला विचारू नये, त्याची माहिती काही कामाची नाही. ग्राहकाच्या प्रकारांबद्दल माहिती हे घेऊ शकते, ते ब्युटी पार्लरचे साहित्याची माहिती ते घेऊ शकते, दुकानाचे ठिकाण आणि भाड्याची माहिती हे घेऊ शकते. पण पहिलं वालं की लोक कपडे काय घालताय, शूज कोणते घालताय, तिला काय करायचं आहे, तिला तर तोंडाचा पाहायचा आहे, म्हणजेच ब्युटी पार्लरचा तिला शोध घ्यायचा. ठीक आहे, म्हणून कोणतं नाही करायचं, तर ए वाला बिलकुल नाही करायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ग्राहकाच्या गरजा रिकामी जागा द्वारे समजल्या जाऊ शकतात. ग्राहकाच्या गरजा कशा माहीत होईल, तेच मार्केट स्कॅन सर्वे म्हणतो आपण त्याला. तर कशा माहीत होईल, जेव्हा ग्राहकाचा तुम्ही सर्वे कराल, काय कराल, सर्वे कराल, तेव्हा माहीत होईल. म्हणजे जाऊन की नेमकं तुम्ही कोणतं तेल वापरता, कोणतं साबण वापरता, कोणत्या कंपनी वापरता, किती दिवसात संपते, केवढ्याचं आहे, मग तुम्हाला केवढ्याचं पाहिजे, असा सर्व सर्वे होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे की उद्योजकाला त्याच्या ग्राहकासोबत चांगले रिकामी जागा राखणे आवश्यक आहे. बघा, संवाद तर त्याला चांगला राखायचाच आहे. ठीक आहे, वर्तन पण चांगलं राखायचं आहे. आता मैत्री नाही म्हणता येईल, पण मैत्रीसारखंच त्याला करावं लागेल. पण सर्वात महत्त्वाचं आहे काय, त्याला संबंध टिकवता आले पाहिजे, म्हणजे रिलेशन टिकवता. म्हणजे आज मी छान बोलता आणि उद्या आलं तर त्याला शिव्या देऊन चाललो तर तो पुन्हा तुमच्या दुकानामध्ये येणार नाही, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला संबंध टिकवता आले पाहिजे. संबंध काय करता आले पाहिजे, टिकवता आले पाहिजे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. नंतरचं आहे, ग्राहकांना रिकामी जागा मुळे उत्पादन किंवा सेवा आवडते. ठीक आहे, ग्राहकांना कोणतंही उत्पादन, बघा उत्पादन आणि सेवा दोन गोष्टी वेगळ्या आहे. उत्पादन कशाला म्हणायचं, सेवा कशाला म्हणायचं, प्रश्न आला की तुम्हाला सांगतोच मी. ठीक आहे, तर ग्राहकांना कधी आवडू शकते, त्याची किंमत कमी असणार तर आवडू शकते, बरोबर आहे. चांगली गुणवत्ता असणार तरी आवडू शकते, चांगली क्वालिटी असली तर. त्याची उत्पादन किंवा सेवेच्या भावना, म्हणजे त्याची सर्व्हिस पण चांगली असली पाहिजे, त्या प्रॉडक्टचा फील चांगला असला पाहिजे, तरी पण आवडते. म्हणजे सर्वच गोष्टीमुळं काय होते, आवडते. जसं आपल्याला काही घ्यायला जायचं किंवा एखाद्या दुकानात जातो तर जिथं स्वस्त मिळते, जिथं चांगलं मिळते, जिथं तो बोलणारा पण चांगला आहे, आपण असं सर्व पाहून काय करतो, त्या दुकानामध्ये जातो, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, तो त्याला प्रॉडक्ट आवडतो आणि त्या ठिकाणी तो कस्टमर वारंवार येतो. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. नंतरचं आहे, शिल्पाला साबण बनवणारी कंपनी सुरू करायची आहे. शिल्पाला काय करायचं आहे, साबण बनवायचा. म्हणजे एकदम काळा माणूस एका मिनिटात बिलकुल गोरा होऊन जाईल असं तिला साबण बनवायचं आहे. तर तिने तिच्या ग्राहकाला कोणते प्रश्न विचारू नये म्हणताय, हे नयेवाल्या प्रश्नाकडे बरोबर लक्ष ठेवा. ठीक आहे, बघा, तुम्हाला कोणत्या प्रकारचे साबण खरेदी करता हे तिनं विचारलं पाहिजे, कारण तिला साबणाची कंपनी टाकायची आहे. तुम्हाला चाट खायला आवडते का, आता काही पाणीपुरीचं चाटपुरीचं दुकान लावायचं आहे का, नाही, तिने हा प्रश्न बिलकुलच विचारला नाही पाहिजे. मग पुन्हा विचारते तुम्ही साबणाचे किती पैसे देता, तुम्ही साबण वापरता का, हे सर्व प्रश्न तुम्ही विचारू शकता, कारण साबणाची कंपनी लावायची आहे तिला, त्याच्यामुळे. म्हणून याचं बी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, रूपाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. कशाचा आपल्याला सध्या माहीत नाही, परंतु तिने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते उत्पादन निवडावे त्याची ती खात्री नाही. त्याची तिला काय, म्हणजे तिला सुरू तर करायचं, पण नेमकं काय सुरू करायचं, बरेच जणांना कन्फ्युजन असतं, नेमकं काय सुरू करायचं तेच त्यांना समजत नाही. ठीक आहे, तर तिचे उत्पादन अंतिम करण्यासाठी तिचे मूलभूत संशोधन काय असेल, म्हणजे तिनं काय मुद्द्याची गोष्ट तिनं काय करायला पाहिजे तिला माहीत नाही. तिनं काय करायला पाहिजे, बँकेकडून डायरेक्ट कर्ज घेणार का, बिलकुल नाही. इतरांकडून उत्पादन खरेदी करणार का, बिलकुल नाही. उत्पादनाची जाहिरात करण्याची शोधा कशी करायची ते शोधा. अजून ठेच नाही ठरलं का करायचं काय, हे नाही करू शकत. काय करू शकते, ग्राहक सध्या वापरत असलेल्या उत्पादनाने आणि सेवांवर संशोधन करा. म्हणजे सध्या लोक काय वापरत आहे, लोकांना काय लागत आहे याचा तिने शोध घ्यायला पाहिजे. मग ठरवायला पाहिजे की आपल्या गावामध्ये म्हणजे थंड्या पाण्याचं जे कॅन वगैरे प्रोव्हाइड करतात त्याचं दुकान आहे का, कुठे मग अशा वेगळे बिझनेस तर आपल्याला शोधावं लागेल. नाही तर खूप सारे समजा दुकान आहे, तेच दुकान टाकलं तर आपलं काही खरं नाही, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मार्केट स्कॅन केला जातं. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर उत्पादन आणि सेवा या दोन गोष्टी विकल्या जाऊ शकतात. उत्पादन हे पाहिले, स्पर्श आणि वापरले जाऊ शकते. बघा, उत्पादन आणि सेवा मी सांगितलं, बघा दोन शब्द वेगळ्या. उत्पादन म्हणजे काय, एखादी वस्तू बनवली, साबण बनवलं ते काय झालं उत्पादन झालं. ठीक आहे, मी लोणचं बनवलं ते काय झालं उत्पादन झालं. पण सेवा म्हणजे काय, जसं मी शिकवता समजा मी फीस घेता तुमच्याकडनं, ही काय झाली सेवा झाली. मी गाडी दुरुस्त करता, तुमची गाडी आणत आहे, मी तिला दुरुस्त करता तुम्हाला देता, तर ती काय झाली सेवा झाली. मी डॉक्टर आहो, तुम्हाला चेक करता तुमच्याकडनं पैसे घेता आणि तुम्ही
तुम्हाला गोळ्या लिहून देतच जातात, ही काय झाली सेवाच झाली, म्हणजे त्याला सर्व्हिस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सर्व्हिस म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सर्व्हिस वेगळी आणि उत्पादन वेगळं असतं. ठीक आहे, तर लक्षात घ्या. भाजीच्या दुकानातून खरेदी करा. ठीक आहे, तर सेवा म्हणजे काय, याला सेवा नाही म्हणता येणार. सेवा होणार का, भाजी काहीतरी बघा पैशाच्या बदल्यात काहीतरी मिळालं म्हणजे ते काय झालं, उत्पादन झालं. पण जर पैसे दिले पण काहीच नाही मिळालं तर त्याला आपण काय म्हणतो, सेवा म्हणतो किंवा सर्व्हिस म्हणतो. जसं डॉक्टर लिहून देते पण मिळते का, ते कागद देते का लिहिलेला, तो कोणी पण लिहू देऊ शकते, म्हणजे असं किचाडून गोळ्या वगैरे नाही देणार. शिकवणारा मास्तर कोणताही शिकवू शकते, पण तुम्हाला काही देते का, नाही, फक्त शिकवते पण त्याच्या बदल्यात काय घेते, फीस घेते. बरोबर आहे, तशासारखं. त्याच्यानंतर अनुभवा आणि आनंद घ्या, म्हणजे ते सर्व्हिस काय करू शकते, सेवा म्हणजे काय, त्याचा अनुभव घेऊ शकते आणि त्याचा आनंद घेऊ शकते, बाकीचं काहीच करू शकत नाही. जसं तुम्ही आता आनंद घेत आहे माझ्या सर्व्हिसचा, ठीक आहे, फक्त ही फ्रीवाली सर्व्हिस आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, उत्पादन ही एक वस्तू आहे जी रिकामी जागा असू शकते. उत्पादन म्हणजे काय, ज्याला आपण खाऊ शकतो, तोडू शकतो, घेऊ शकतो, देऊ शकतो, याला आपण काय म्हणतो, उत्पादन म्हणतो. ज्याला आपण काय करू शकतो, स्पर्श पण करू शकतो आणि वापरू पण शकतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, उत्पादन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, उत्पादन म्हणू शकतो, म्हणजे 100% म्हणतोच आपण. ठीक आहे, म्हणण्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, शरवण हा शेतकऱ्याकडून टोमॅटोची चटणी बनवणाऱ्या कंपनीला टोमॅटो वितरित करणारा डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. कोण, शरवण. ठीक आहे, त्याच्यानंतर शरवणचं काम काय, म्हणजे शरवण काय करतो बघा, एका शेतकऱ्याकडनं, शेतकरी आहे, शेतकऱ्याकडनं टमाटर घेतो आणि तिकडे दुसऱ्या कंपनीला नेऊन देतो, जो टोमॅटोची काय चटणी बनवते, केचप बनवते, जे काही बनवत असणार. ठीक आहे, म्हणजे सॉस बनवत आहे, म्हणजे तो काय झाला, शरवण इकडनं घेतो आणि तिकडे नेऊन देतो, म्हणजे हा काय झाला, मध्यस्थी झाला. हा काय झाला, मध्यस्थी झाला. याचं काही हे एक प्रकारची, म्हणजे ते मध्यस्थीच म्हणू आपण सोप्या भाषेमध्ये, तर त्याला काय म्हणता येईल, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणता येईल. काय म्हणता येईल, सर्व्हिस प्रोव्हायडर. एक प्रकारची सर्व्हिसच झाली, पण तो सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय, याच्याकडनं घेणं आणि दुसऱ्याला नेऊन देत आहे. बरोबर आहे, हे काय झालं, सर्व्हिस प्रोव्हायडर. याला सेलर पण नाही म्हणता येईल, खरीददार पण नाही म्हणता येईल आणि वितरक पण नाही म्हणता येईल. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. नंतरचा प्रश्न आहे, पर्यायामधून सेवेचे उदाहरण निवडा. आता तुम्हाला हे सर्व प्रश्न जर समजलं असणार, सेवा काय आहे आणि उत्पादन काय, या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या असणार ना, तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर असेच द्या. आता बघा, सेवा विचारला, सेवा म्हणजे सर्व्हिस, ज्याच्यामध्ये काहीच मिळणार नाही पण पैसे जाणार, त्याला आपण काय म्हणतो, सेवा सर्व्हिस म्हणतो. ठीक आहे, मसाला डोसा, डोसा मिळते खायला, हे सेवा झाली का, नाही झाली. मोबाईल दुरुस्ती, बिलकुल आपला खराब झालेला मोबाईल दिला, त्यांनी दुरुस्त करून परत दिला, म्हणजे आपल्याला काय सर्व्हिस झाली, ती काही मिळालं नाही ना, आपलाच मोबाईल आपल्याला परत दिला. बरोबर आहे, म्हणजे ही काय झाली, सेवा झाली. पाण्याची बाटली पण काय झाली, उत्पादन झालं. चिकन कबाब पण उत्पादनच झालं. बरोबर आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय होतं, एकदम फायनल. पर्यायामधून उत्पादनाचे उदाहरण. आता उत्पादन विचारलं, मग सेवा विचारलं, उत्पादन कोणती आहे बघा, होम पेंटर येतो आपल्या घरी, आपलाच पेंट आपल्यालाच मारून चालला जातो, म्हणजे ती काय झाली, सर्व्हिस झाली. पार्लर सेवा. ठीक आहे, पार्लरमध्ये तोंडाला काही थोपायचं असणार, बरोबर आहे, तर आपण आपलंच तोंड घेऊन जायचं, ते कलर मारून देतात आपल्या तोंडाला, ते काय झाली, सर्व्हिसच झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर दुचाकी दुरुस्त, म्हणजे आपली गाडी वगैरे दुरुस्त करते, तो काय झाली, सर्व्हिस. पण शर्ट म्हणजे काही सर्व्हिस नाही झाली, हे काय झालं, उत्पादन झालं. काय झालं, उत्पादन झालं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. आता तुम्ही शोधू शकता स्वतः. व्यवसाय कल्पना, रिकामी जागा असावी. व्यवसायाची कल्पना कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे, फक्त माझ्या गरजा पूर्ण करणार अशी असली पाहिजे का, बिलकुल नाही. म्हणजे मला लागते, समजा मला एखादी वस्तू आवडते, समजा दुकानातला मला पेढाच आवडतो, तर मग मी काय करणार, पेढाचंच दुकान टाकणार, म्हणजे यांनी माझं दुकान चालणार आहे का, नाही. मला बघावं लागेल की लोकांचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाले पाहिजे, लोकांच्या गरजा पण पूर्ण झाल्या पाहिजे, तोच बिझनेस काय होतो, सक्सेसफुली चालतो. आता बघा, गरजा पूर्ण करा किंवा समस्या सोडवा, म्हणजे तुमच्या म्हणजे ग्राहकांच्या किंवा बाकीच्यांच्या गरजा पण पूर्ण होईल आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल, असे बिझनेस काय होतात, एकदम एव्हरग्रीन असतात आणि ते नेहमीच चालत असतात. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तरुण किंवा नवीन उद्योजकांसाठी चांगली व्यवसाय कल्पना टिकाऊ असावी. तर टिकाऊचा अर्थ काय, ते अशी मोडून जाते का कल्पना, टिकाऊ असली पाहिजे तशी नाही. टिकाऊचा अर्थ काय, सस्टेनेबल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, की एखादी बिझनेस आयडिया जी आज पण चालणार आहे, उद्या पण चालणार आहे आणि परवा पण चालणार आहे, म्हणजे अशी लॉंग काळपर्यंत त्याची गरजच पडणार आहे, अशांना काय म्हणतो आपण, सस्टेनेबल करिअर म्हणतो. काय म्हणतो, सस्टेनेबल करिअर. तर उद्योजकाची प्लॅन म्हणजे जे त्याला काय कल्पना जी आहे ती पण कशी असली पाहिजे, टिकाऊच असली पाहिजे. टिकाऊ म्हणजे त्याला सस्टेनेबल म्हटलं जातं. ते तसं टिकाऊ नाही, बरं तुटलं नाही, चप्पल टिकाऊ पाहिजे मग तो तसा तो शब्द वेगळा झाला, हा वेगळा झाला. ठीक आहे, बघा, हे वापरणे सोपे आहे. ठीक आहे, सोपे आहे असं नाही म्हणता येईल. ठीक आहे, आता अनेक तपशील आहेत असं, याचंही काही नाही, त्याचे बजेट आहे असंही नाही. बघा, वर्तमान
रनिंग भविष्य म्हणजे येणारं व्यवसाय वाढीस हे नियोजित आहे. म्हणजे असा व्यवसाय असा हे की आत्ता पण चालणार आहे आणि भविष्यात पण चालणार आहे, त्याला आपण काय म्हणू सस्टेनेबल म्हणजेच टिकाऊ म्हणून. याचं डी उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे ग्राहकांना कोणत्याही उत्पादन किंवा सेवेकडून काय हवे आहे. म्हणजे ग्राहकांना कोणत्याही उत्पादन किंवा सेवेकडून काय त्याचं सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे महत्त्वाचं. म्हणजे काय एकतर चांगली किंमत मिळाली पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे आणि क्वालिटी पण मिळाली पाहिजे, सर्वच मिळालं पाहिजे, तेव्हा तो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्याच्यासाठी काय झाली एकदम चांगली झाली. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं एकदम फायनल. नंतरचा प्रश्न आहे कमी गुणवत्ता व्यवसाय योजना म्हणजे काय. ठीक आहे. कमी गुणवत्ता व्यवसाय म्हणजे काय असा व्यवसाय ज्याला सुरू करायला कमी पैसे लागतात त्याला काय म्हणतो आपण कमी गुणवत्ता व्यवसाय योजना म्हणतो. गुणवत्ता नाही गुंतवणूक. ठीक आहे. गुणवत्ता नाही शब्द लक्षामध्ये ठेवा, गुंतवणूक म्हटलं आहे. योजना ही एक नवीन कल्पना आहे असं नाही म्हणता येईल. त्याला काय बिझनेस सुरू करण्यासाठी प्लॅनमध्ये थोडी रक्कम लागते म्हणजे थोडेसे पैसे लागते, त्याला काय म्हणू कमी गुंतवणुकीचा व्यवसाय असं म्हणतो आपण. एकदम सोपंच आहे. ठीक आहे. त्याचं बी उत्तर काय झालं एकदम फायनल झालं. नंतरचा प्रश्न आहे युनिक सेलिंग प्रेपोजिशन किंवा बिझनेस प्लॅनचा त्याला USP असं म्हटलं जातं. नेमका USPचा अर्थ काय चा संदर्भ देते. म्हणजे नेमकं कशाच्या संदर्भात शब्द लक्षात ठेवा फक्त. USP कशासाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो व्यावसायिक विशेष बजेटसाठी नाही, व्यावसायिक नवीन ग्राहकासाठी नाही. कशासाठी वापरतो व्यवसायासाठी एक विशेष किंवा वेगळी कल्पना, त्याला काय म्हटलं जातं युनिक सेलिंग प्रपोजिशन. म्हणजे काय युनिक म्हणजे एकदम आगळा वेगळा. ठीक आहे. म्हणजे एकटाच युनिक एकदम असा बिझनेसची आयडिया एखादी त्याला आपण काय म्हणतो USP म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय व्यवसायिकासाठी एक विशेष किंवा वेगळी काहीतरी कल्पना, बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण USP म्हणतो. ठीक आहे. तर हे टेक्निकल शब्द आहे कशाचा एंटरप्रेनरशिपमधला, तुम्हाला नवीन वाटू शकतो. ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. हा कितवा प्रश्न होता. हा 35वा प्रश्न होता. मी सांगितलं याच्यामध्ये 70 प्रश्न आहेत, ते एकासोबत कवर केले जाऊ शकत नाही. तर याच्यातले अर्धे प्रश्न काय केले आपण या सेशनला कवर केले आणि बाकीचे प्रश्न काय करू पुढच्या सेशनमध्ये पूर्णपणे कवर करून घेऊ. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने मनातनं काय करायचं आहे लाईक करायचं आहे, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं. तुमच्यामध्ये काही सजेशन असणार, काही डाऊट असणार, काही तुमच्या कल्पना असतील तर तुम्ही काय करू शकता मला कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.